पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, वेलांकनी माता ही प्रभूची माता आणि आम्हा सर्वांची माता आहे. वेलांकनी मातेच्या नोवेना आणि मध्यस्थेने भरपूर लोकांना आशीर्वाद मिळत आहे. प्रियजन हो, वेलांकनी माता हे आहे कोण? वेलांकनी माता दुसरी कोणी नाही तर प्रभूची आई, आमची आई, संपूर्ण जगाची आई माता मरिया आहे. पुष्कळ लोकांना संशय आहे की माता मरिया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दर्शन देते, तर हे काय वेगळी माता आहे काय असं लोकांना कधी कधी वाटते. प्रियजन हो, माता मरिया हीच प्रभूची आई, आमची आई. हिने जगामधील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये लोकांना दर्शन देऊन येशूविषयी सांगत आहे, येशूकडे बोलवत आहे आणि येशूच्या आज्ञानुसार चालण्यासाठी ती मार्गदर्शन करत आहे. म्हणून माता मरियेने वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देऊन लोकांना येशूकडे बोलावलेलं आहे. फ्रान्समधील लूर्द येथे माता मरियेने वेगळ्या रूपात दर्शन दिलं. वेलांकनीमध्ये माता मरियेने वेगळ्या रूपात दर्शन दिलं. फातिमामध्ये माता मरियेने वेगळ्या रूपात दर्शन दिलं. आता आम्ही पाहतो केरळामध्ये एक कृपासन म्हणून एक स्थळ आहे आणि तिथं साधना केंद्र आहे. त्या ठिकाणी माता मरियेने वेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये जेव्हा माता मरिया दर्शन देते तेव्हा वेगळं रूप आम्हाला दिसते, परंतु ती माता मरियाच आहे, येशूची आई, आमची आई आहे. आणि म्हणून वेलांकनीमध्ये सुद्धा माता मरियेने दर्शन दिलेलं आहे. आणि ह्यावरून आपण पाहतो माता मरिया काय करत आहे. माता मरिया आपले कर्तव्य पूर्ण करत आहे. कोणते कर्तव्य? येशूची आई बनण्यासाठी प्रभू पिता परमेश्वराने तिला निवडलं. म्हणजे तिच्याकडे एक मोठी जबाबदारी दिली. कोणती? मुक्ती योजनेमध्ये तिचा सहभाग दिला. मुक्ती योजना. ती अजूनही मुक्ती योजनेसाठी कार्य करत आहे. मानवाची मुक्ती, पापापासून लोकांना मुक्ती मिळण्यासाठी. आणि त्याप्रमाणे ते एक मिशनरी कार्य करत आहे. मिशनरी कार्य म्हणजे काय? लोकांना येशूकडे वळवणे, लोकांना येशूकडे आणून भक्तिमय जीवन जगण्यासाठी सांगणे. आणि जे कोणी बिमार आहेत, आजारी आहेत, त्रासलेले आहेत, त्यांना देवाच्या कृपेने त्या बिमारीपासून मुक्ती देणे. पापी लोकांना सुद्धा, जे पापामध्ये आहेत, भटकलेले आहेत, वाईटामध्ये आहेत, त्यांना येशूकडे आणून एक चांगल्या मार्गाने चालण्यासाठी त्यांना संधी देणे, त्यांना चांगलं बनवणे, त्यांचे मन परिवर्तन करणे. ती एक आई आहे. ती एक आईचं कार्य करत आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 19:25 मध्ये वाचतो, येशूने क्रूसावरून मरत असताना शेवटच्या क्षणी क्रूसावरून योहानाला सांगितलं, पहा ही तुझी आई. त्याप्रमाणे त्या शिष्याने आई म्हणून स्वीकारून घेतले. आणि म्हणून ती आमची सर्वांची आई आहे आणि ते आईचं कर्तव्य करत आहे. काना या ठिकाणी जेव्हा लग्नामध्ये एक मोठा प्रसंग पडला तेव्हा माता मरियेने समोर येऊन त्या लग्नाच्या त्या संकटापासून त्यांना ते वाचवले आणि तिथं येशूने पहिला चमत्कार केला. आपण वेलांकनीमध्ये विशेषता काय आहे याच्याविषयी आपण चर्चा करूया. वेलांकनीमध्ये माता मरियेने 3दा दर्शन देऊन तिथं ते एक स्थान पवित्र केलेलं आहे. एकदा 1550 मध्ये, एकदा 1550 मध्ये एका बालकाला दर्शन दिले. अशा प्रकारे की एक बालक रोज एका श्रीमंत माणसाच्या घरी दूध घेऊन जात होता आणि त्याचं घर लांब होतं. आणि जाता जाता एकदा काय झालं, एकदा तो थकून गेला आणि तो थोडासा विश्रांती घेण्यासाठी थांबला एका झाडाखाली.
आणि तिथं त्याला झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर थोड्या वेळानं उठल्यानंतर पाहतो तर अरे खूप उशीर झालेला आहे, आणि म्हणून तो निघायला तयार झाला. तेवढ्यामध्ये एक स्त्री एका बालकाला आपल्या खांद्यावर घेऊन उभी असलेली त्याला दिसली. ती दुसरी कोणी नाही तर माता मरिया आहे. आणि मग त्या स्त्रीने, माता मरियेने त्याला दूध मागितलं बाळासाठी. त्यांनी त्याच्यातलं दूध तिला दिलं आणि त्या स्त्रीने, माता मरियेने त्या बाळाला पाजलं. आणि मग त्याच्यानंतर तो गेला. गेल्यानंतर घरचे लोक वाट पाहत होते. उशीर झाला म्हणून ते रागावले. आणि त्याच्यानंतर पाहते दूध कमी आहे. त्या दूध कमी असल्यासाठी सुद्धा ते त्याच्यावर रागावले. त्यांनी म्हटलं की मला उशीर झाला आणि एका स्त्रीनं मला दूध मागितलं, मी तिला दूध दिलं, तिच्या बाळासाठी दूध दिलं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर पाहत होतं ज्या मडक्यामध्ये जे दूध होतं त्या मडक्यातलं दूध आपोआप वाढून एवढं वाढलं की ते मडक्याच्या खाली सांडू लागलं. हे चमत्कार पाहिल्यानंतर त्यांना वाटलं का हे दुसरं कोणी नाही तर काहीतरी देवी आहे म्हणून. आणि मग त्या माणसाने इच्छा व्यक्त केली की मला सुद्धा त्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा तो त्या बाळासोबत गेला आणि ज्या ठिकाणी माता मरियेने दर्शन दिलं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बालकाने आई म्हणून हाक मारला. तेव्हा ती आई त्याला प्रगट झाली. तर अशा प्रकारे माता मरियेने हे पहिलं दर्शन दिलं. आणि दुसरं दर्शन 1600 मध्ये एका लंगड्या मुलाला बरं करून माता मरियेने दर्शन दिलं. एक लंगडा मुलगा झाडाच्या खाली ताक विकत होता. आणि ते ताक विकत असताना माता मरिया आपल्या बाळासोबत तिथं उपस्थित झाली. आणि माता मरियेनं म्हटलं का बाळा, माझ्या बाळासाठी ताक दे. त्याने ताक दिला. आणि त्याच्यानंतर माता मरिया त्या बालकाला सांगत आहे, तू जा आणि एक ख्रिस्ती माणूस आहे त्याला तू बोलावून घेऊन ये. तेव्हा त्या बालकाला वाटलं का माता मरिया माझी मजाक करत आहे. परंतु त्याने जेव्हा आपल्या पायाकडे पाहिलं तेव्हा त्याच्या पायामध्ये शक्ती आलेली दिसली. आणि तो उभा झाला आणि तो धावत जाऊन त्या व्यक्तीला बोलावून आणलं. आणि माता मरियेने त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं की इथं माझ्यासाठी एक मंदिर बनव. आणि त्यांनी ताणाच्या फांद्या आणि लाकडाने, बांबूने एक तिथं चर्च बनवलं. आणि याच्यानंतर तिसऱ्यांदा 1650 मध्ये काही पोर्तुगीज लोक समुद्रातून जात होते. आणि समुद्रातून जाताना जहाजामध्ये असताना खूप वादळ सुटलं. आणि त्या वादळामध्ये, त्या पावसामुळे नावेमध्ये पाणी शिरत होतं. आणि एवढी त्यांची कठीण परिस्थिती झाली की ते बुडणार असं झालं होतं. तेव्हा मग यांच्याजवळ काही दुसरा उपाय नव्हता. तिथे एक माता मरियेची एक मूर्ती होती. आणि त्या मूर्तीकडे त्यांनी निवेदन केलं आणि म्हटलं का आम्हाला ह्या संकटातून वाचव माते, आम्हाला या संकटातून वाचव. आणि आम्ही जिथं कुठं पोहोचू तिथं तुझ्या नावाचं आम्ही मंदिर बनवू असं त्यांनी कबूल केलं. आणि मग वादळ शांत झालं आणि ते नाव माता मरियेच्या मार्गदर्शनाने बरोबर त्या वेलांकनी या ठिकाणी ती नाव पोहोचली. आणि तिथं त्यांना दिसलं की तिथे एक ताडाच्या फांद्याने बनवलेलं एक चर्च आहे. आणि मग त्यांनी तिथे एक मोठं वेलांकनीचं चर्च बनवलं आणि ते चर्च आजही आहे. प्रियजन हो, अशा प्रकारे वेलांकनी माता आजही कार्यरत आहे. तिच्याद्वारे, तिच्या नोवेनाद्वारे पुष्कळ लोकांना आशीर्वाद मिळत आहे. वेलांकनी हे स्थळ एक पवित्र स्थळ आहे. तिच्या उपस्थितीचं स्थळ आहे. आजही तिथं चमत्कार होतात आणि पुष्कळ लोक याचा अनुभव घेत आहेत. आणि कितीतरी लोकांनी तिथं जाऊन आपली साक्ष दिलेली आहे. प्रियजन हो, आपणही माता मरियेच्या भक्तीमध्ये वाढूया. आणि हा मे महिना विशेष करून माता मरियेच्या भक्तीचा महिना आहे. आपण या भक्तीमध्ये आपण सम्मिलित होऊन आपण प्रार्थना करूया.